नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 7 वाजले आणि सूर्यदर्शन अतिशय सौम्य पद्धतीने झालं आजचं. कारण धुक्याची चादर आहे थोडी. सूर्यदेव लाल झाले पण धुक्याची चादर असल्यामुळे थंडी आहे. बाकीचे परिक्रमावासी पण येत आहे. रोजच्या सारखा आजचा दिवस मंगलमय आणि सुखरूप प्रवास पारो अशी मैयाच्या आणि सूर्य भगवानांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढील प्रवास चालू ठेवू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. छोट्या छोट्या गल्लींमधून चाललोय आणि असे बोर्ड लावले. कोणतं तरी गाव आहे, गावाचं नाव नाही माहिती. पत्राड नसावं हे. बराच वेळच्या आपण गल्लीतून फिरतोय. छोट्या छोट्या गल्ले. नर्मदे हर. शेकोटे पेटले. नर्मदे हर. वस्ती संपून आता गावाकडे चाललोय. नर्मदे हर, नर्मदे हर. छोटीशी नदी. थंडीचा अंदाज घ्या. पाण्यातून दूर निघतोय. थंडी बऱ्यापैकी आहे. नर्मदे नर्मदे जय हो. नर्मदे हार. चेन्नईचे बाबा भेटले आपल्याला रात्री आणि आता आज त्यांचा सहवास लावला आपल्याला. नर्मदे अशा रस्त्याने जायचं आता. आज सकाळचा बालभोग एवढे पिशवी भरून दिले होते. हमारे चेन्नई अन्ना है नर्मदे यार. ये इन्होंने हमें चना दिया बालभोग के लिए. और हम है अभी चिराखान माँ नर्मदा परिक्रमा व सेवा समिति चिराखान. ये नर्मदे यार, नर्मदे यार. ये बाबा जी है. महाराज नाम क्या आपका सेवा देते? ये मुकेश मालवी जी है. ये यहाँ पे 3 साल से सेवा दे रहे. पीछे जो है इनके लड़के, अगर ये किसी काम से बाहर जाते तो लड़के सेवा देते इधर. ये इनके लड़के. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे वाजले 8:30. आताशे सूर्य भगवान थोडेसे अंगावर ऊन टाकतं आपल्या, त्यामुळे जरा थंडी गायब झाली. आता पुढचा प्रवास थोड्या वेळ डांबरीने होणार. परत कच्चा रस्ता. आता पूर्ण कच्च्या रस्त्यानेच प्रवास होणार आहे आज. हा थोडासा डांबरी लागलाय. आता जे उभे दिसत आहे झाडापासून तिथून कच्चा रस्ता आहे. आपल्याला बोर्ड लागलेला आहे नर्मदे हर, नर्मदे हर. रस्ता बघा काय भारी. दोन्ही बाजूनी कापूस लावले आणि मधून मळ्याचा रस्ता आहे. पगदंडी मार्ग. नर्मदे हर, नर्मदे हर. महारेवा संस्था पाड्या घाट खेडी. बाबाजी इथे सेवा देतात. नर्मदे हर, नर्मदे हर. या बाबाजींनी आपल्याला आवाज दिला. नर्मदे हर. खेडी गाव लागला आपल्याला. इथे एक बाबाजींनी आपल्याला चहा पाजला. पुढे निघालो आपण.
अतिशय सुंदर वॉटरफॉल बनवलंय कृत्रिम नर्मदे. गावात आल्यावर प्रसन्नता वाटावी म्हणून हा वॉटरफॉल बनवलाय. कृत्रिम जरी असला तरी मनाला आनंद देणार आहे. बघा, कल्पना शक्तीतून बनवलेले. नर्मदे हर, नर्मदे हर. महारेवा संस्थान इथे अन्नछत्र चालवलं जातं. रस्ता आहे आपल्याला. बाबाजी चालले पुढे आपले. नर्मदे हर, नर्मदे हर. भामापुरा गाव आहे. इथून आपण सरळ निघालो. नर्मदे हर. ये यहाँ पे बाल भोग दिया जाता है भामपुरा. भोजन प्रसादी भी मिलता है. और ये ग्राम पंचायत भवन, इसमें ही सेवा देते हैं. माँ नर्मदा सेवा समिति. ये छोरों की समिति बनी हुई. हाँ. इसमें हम हमारा जो भी सहयोग होता है करते हैं. अच्छा. नर्मदे हर. नर्मदे हर. आपका नाम बताए ना महाराज? नितेश बिरला. नितेश जी है ये. नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. महिला अजून एक जोडणारी नदी लागली आपल्याला. भामापूर गावानंतर आपण धारेश्वर तीर्थ येथे चाललोय दर्शनासाठी. नगर एक नंबर. रस्ता कच्चा आहे. पूल बांधलेला नाही इथं. कच्चा पूल बनवलेला आहे. त्या पुलावरून यावं लागतं आपल्याला. पाणी जास्त राहिलं तर शक्य नाही. आता पाणी कमी आहे त्यामुळे काहीच अडचण नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. धारेश्वर तीर्थ येथे पोहोचलोय आपण आणि मंदिर जवळच आहे. तिथे एक छोटासा धबधबा आहे, धारेश्वर धबधबा. आवाज थोडासा आला आपल्याला. वळून बघितलं तर धबधबा होता. छोटासा आहे त्याच्यामुळे जात नाही तिकडे आणि उशीर पण झालाय. नर्मदे हर. समोरच धारेश्वरचं मंदिर दिसतंय. तिथे जायचं आपल्याला. दर्शन घेऊ, भोजन प्रसादी घेऊ आणि पुढे निघू. नर्मदे हर. इथे आल्या आल्या वटवृक्षाने स्वागत केलं आपलं. वटवृक्ष आणि गार हवेने स्वागत केलं. पुढे मैया आहे आणि आपण थोडं उशिरा निघालो. नर्मदे हर. बाबाजी चालले पुढे. बाबाजी कब पहुंचे इधर? हमको हो गया 1.5 घंटा. भोजन पाया, आराम किया, कपड़ा धोया और अभी निकल रहे वापस. सब लोग बाबा जी की यूट्यूब में सब्सक्राइब करो, 5 करोड़ लाइक करो और 10 करोड़ जो है आप लोग इसमें जुड़ो. चेन्नई वाले बाबा का सुनो. चेन्नई वाले बाबा है ये हमारे जलगांव वाले, ये मुंबई वाले और शिमला वाले बाबा थोड़े छुप रहे इधर उधर. नर्मदे हर. चलो नर्मदे हर. हाँ, नर्मदे हर. खंडराव महाराज बसले प्रतीक्षेत. समोर अतिशय सुंदर मंदिर आहे. नर्मदे हर. बाबाजी हातपाय धुत आहे. थोडा धुळीचा रस्ता होता. हातपाय पूर्ण धुळीने माखले. त्यामुळे आल्या आल्या पहिल्यांदा हातपाय धुवून घेऊ, मग दर्शनाला जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. जय धारेश्वर महादेव. आपण पोचलो. आपल्यानंतर बरेचसे परिक्रमावासी पोचले. नर्मदे हर, नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. अर्धनारीश्वर श्री गणेशाय.
अतिशय भव्य दिव्य अशी व्यवस्था आहे इथे. हे बाबाजी इथे सेवा देतात सर्व. आणि या बाजूला या मैया पण सेवा देतात. गरम गरम पोळ्या बनवताय आमच्यासाठी. आम्ही थोडं उशिरा आलो. हम थोड़ा देरी से आए इसलिए गरम गरम बन रहे मैया जी. ये सब सेवा देते हैं यहाँ पे. नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाच्या ताटावरून चालतोय आपण. थोडस अंतर ठेवून रस्ता आहे त्यामुळे अगदीच ताटावर नाहीये, पण सानिध्य मैयाचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे आनंद आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाच्या किनारे असल्यामुळे चांगली बागायती शेती, पपईचे घोस लागलेले आणि साईज पण फार मोठे. नर्मदे हर, नर्मदे हर. पंचमुखी दरबार आश्रम, महंत रामप्रियदास जी महाराज, उत्तर तट, गंगातखेडी. तिकडे जाण्यासाठी इकडनं रस्ता आहे. नाही तिकडं नाही, इकडं. आणि जर परिक्रमाला पुढे जायचं असेल तर हा रस्ता आहे. नर्मदे हर. पावडर मारायचं नवीन मशीन आलंय आपल्याकडे, नाही अजून, पण मका, बाजरी, छोटी ज्वारी त्यांच्यासाठी काम येऊ शकतात. नर्मदे हर. श्री पवित्र दान, पवित्र आत्मा सायलीन सुनीता श्रीमाल की स्मृती में. आत्ताच बनलंय 5/10/2025 इथे सेवा देतात. नवीन आश्रम झालाय. गावाचं नाव आहे कपालस्थल, बडगाव जिल्हा. नर्मदे हर, नर्मदे हर. आज चालण्यासाठी फार आनंद आला. मैयाच्या थोडं जवळून चालतोय आणि मैयाची ऊर्जा थोडी आपल्याला मिळते. थोडी शिकत लांब आहे मैया, पण त्यामुळे आनंद द्विगुणित होतो आणि राहिलेला थकवा पण निघून गेला. दिवसभराची थकवण पण एवढी काही जाणवली नाही. सूर्यनारायणाचे पण साथ होती. थोडीशी तीव्रता कमी असल्यामुळे सकाळी थोडी थंडी असते, त्यामुळे ते 2-3 तास आणि संध्याकाळचे पण 2-3 तास थोडा आराम असतो उन्हाचा, त्यामुळे काही वाटत नाही. आणि रस्ते वाहतुकीचे नसल्यामुळे आपल्याला आनंद घेता येतो प्रवासाचा. आपले गाडे बाबा चालले पुढे, आपण त्यांच्या मागे हळूहळू. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आलोय रतनपूर. रतनपूर वरून उजव्या हाताला चाललोय आपण विमलेश्वर, आणि सूर्य भगवान चालले मावळतीच्या दिशेने. लोक चालले आपल्या आपल्या घरी आणि आपण चाललोय आश्रमाकडे. असा कच्चा रस्ता आहे थोडासा. विमलेश्वर मैयाचा किनारा पण आहे, त्यामुळे आनंद आहेच. सकाळी मैयाचं दर्शन होईल. तर पोचायला उशीर झाला, रात्र झाली तर दर्शन नाही होणार. सकाळी दर्शन करू मग निघू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी उंट चारत होते इथं. राजस्थानचे माणसं आहे. आपण चाललोय आश्रमाकडे. असा छोटा रस्ता आहे. उंट थोडा आडवा आला आपल्या रस्त्याला. पाळीव असल्यामुळे काही अडचण नाही. आता हे बाबाजी आम्हाला काही करू नये म्हणून आले. तर त्याच्या खायच्या नादात आहे.
नर्मदे कुंपणाच्या त्या बाजूला असल्यामुळे आपल्याला काही भीती नाही. मस्त चरतय. त्या बाजूला भरपूर मेंढ्या, मेंढ्यांचे आवाज येत आहे. राजस्थानी लोक मेंढ्या चारताय तिथं. श्री सद्गुरु रेवाधाम ट्रस्ट, गाव बेलसर, पोस्ट रतनपूर, तहसील बडवा. बडवा पोचणार नव्हता आपण, बडवा आहे इथून 5 किलोमीटर. मग आपण थांबलोय विमलेश्वर, विमलेश्वर महादेव रेवाधाम आश्रम. पुढेचे बाबा चौकशी करता आता थांबण्याची व्यवस्था आहे की नाही. नर्मदे नर्मदे हर. ब्रह्मलीन महंत श्री रेवानंद गिरीजी महाराज यांची मूर्ती इथे, मंदिर आहे आणि समोरच मैया आहे. दर्शन घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेचं दर्शन इथून झालं. दिवसभराचा पूर्ण थकवा निघून गेलेला आहे आपला. आता इथे 10-15 मिनिटं थांबून आंघोळ वगैरे करून आणि आरती पण मैयेच्या तीरावरच करणार. नर्मदे हर, नर्मदे हर. प्राचीन गट्टी, सासभाऊ की बावडी ओम मंदिर या बाजूला आहे. पायऱ्या उतरून जावं लागेल. नर्मदे हर. आपले सर्व काम आपल्याला करावंच लागतात, पण आश्रमात मी थोडंफार काम राहिलं तर करून घ्यायचं. कोणाची सांगायची वाट नाही बघायची, कारण आपल्याला राहायचंय, आपल्याला इथं टाकायचंय. त्यामुळे साफसफाई राहील सांगतो. त्यामुळे काम करायला काय लागावं नाही. आपले काम आहे, आपल्यालाच करावं. आपले ताट धुणे घालणे, आपलं कपडे धुणे, अजून पुढे वाढली गरज तर स्वयंपाकाला मदत करायला लागते. काही ठिकाणी स्वतः पण स्वयंपाक करावा लागतो. आता आमच्या बरोबर ते नाशिकच्या 2-3 माई आहे, ते गेल्या पोळ्या लाटण्यासाठी पुढे. पण तोपर्यंत होऊन जाऊन नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमात इतकी चांगली व्यवस्था आहे इथं विमलेश्वर महादेवाची. इथे 3 आणि 3 6 रूम आहे आणि अजून पण असतील, पण आपल्याला माहित नाही. रूम आतून दाखवतो तुम्हाला. आताच झाडून घेतलाय त्याच्यामुळे स्वच्छ दिसल. अतिशय मस्त रूम आहे. फॅनची पण सोय, लाईट आहे, चार्जिंग व्यवस्था पण आहे. अतिशय उत्तम व्यवस्था. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर हर महादेव. ये बाबा जी यहाँ के आश्रम की सब व्यवस्था संभालते हैं. महाराज आपका नाम बताइए. बलिराम. इनका शुभ नाम बलिराम है और ये सब यहाँ की व्यवस्था देखते हैं. सभी को बहुत प्यार से पूछते हैं, बुलाते, भोजन प्रसादी भी खिलाते. और आज कुछ लोग काम पे आए नहीं, इसलिए हमारे मैया को थोड़ा तकलीफ उठाना पड़ा. फिर तकलीफ नाही आहे, मैयानी सांगितलंय. मैयानी काय सांगितलं, आम्ही खाणार आणि सगळ्यांना खाऊ घालणार. ही आहे नाशिकची ताकद, ही आहे नाशिकच्या मैया सगळ्या. आणि या मैया आहे येवल्याच्या आणि या दोन्ही मैया आहे आपल्या नाशिकच्या पाथर्डी पाट्यावरच्या.
आज यांच्या हातचं जेवण करायला भेटणार म्हणजे घरचंच जेवण आहे आपले हे. नर्मदे हर, नर्मदे हर. राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.